हाय एव्हरीवन, तर आज आपण लहान मुलांसाठी झटपट रवा आप्पे कसे बनवायचे तर बघणार आहोत. तर बघा, आता या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा वाटी रवा. बारीक रवा किंवा तुम्ही इथं मोठा रवा यूज करू शकता. तर या रव्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत 2 चमचे दही. दही टाकून मिक्स करून घ्यायचे. यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं गरजेनुसार पाणी ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपण इथं अशा पद्धतीने हे बॅटर रेडी केलेलं आहे. आता आपण अशी कन्सिस्टन्सी याची आपण ठेवायची आहे आणि हे मिक्सचर आपण आता अर्धा ते पाऊण तास आपण असं त्याला फर्मेट किंवा थोडंसं सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तर या ठिकाणी काय होतं की दही आणि पाणी ॲड केल्यामुळं जो रवा आपण याच्यामध्ये घातलेला आहे तर तो रवा काय होतो, फुलून येतो आणि आपले आप्पे अतिशय सुंदर होतात. ओके. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण अर्ध्या ते पाऊण तासानंतर आपला हा रवा अगदी छान फुललेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता बाकीचे घटक ॲड करूयात. तर आपण याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहेत. नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा, बारीक किसलेलं गाजर. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स आणखी ॲड करू शकता. यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही हे स्किपही करू शकता. आणि यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. यानंतर चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि अगदी 2 ते 3 चिमूट याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा याच्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी तयार करू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपण याची कन्सिस्टन्सी बनवलेली आहे. यानंतर आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची थोडीशी फोडणी ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे रव्याच्या आप्प्याचं बॅटर तयार झालेलं आहे. फोडणी टाकल्यानंतर आपण असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जिरे आणि मोहरी एका ठिकाणीच राहू नये. या ठिकाणी मी तर गॅसवरती आप्प्याचं पात्र किंवा आप्प्याचे भांडे इथं गरम करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करून आता हे आपण तयार केलेलं बॅटर याच्यामध्ये ॲड करणार आहोत. झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. याच्यासाठी आपल्याला आधी पीठ भिजवायला नको, बारीक करायला नको. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आणि मुलं अगदी आवडीनेही खातात आणि अगदी टेस्टी आपल्याला हे रव्याचे आप्पे लागतात. तर अशा पद्धतीने आप्पे पात्रामध्ये आपण तयार केलेलं आप्प्याचं बॅटर मी इथं ॲड करून घेतलेलं आहे. तर यावरती आपण आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे मीडियम फ्लेमवरती आप्पे आपले तयार होऊन देणार आहोत. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर आपण पाहत आहोत की आप्पे इथे अतिशय छान असे फुलून आलेले आहेत किंवा फुगलेले आहेत. तर आपण आता दुसरी साईड आपण पलटून घेऊया.
एका बाजूने आपले आप्पे अतिशय सुंदर असे भाजलेले आहेत. मी आप्पे पलटून घेतलेले आहेत. तर याही बाजूने आपल्याला 10 ते 15 मिनिटं आप्पे भाजून घ्यायचे आहेत. आपले दोन्ही साईडने आप्पे भाजून झालेले आहेत. बघा, अतिशय छान असा रंग त्यांना दोन्ही बाजूने आलेला आहे. तर तयार आहेत आपले रव्याचे आप्पे. हे आप्पे तुम्ही नारळाच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉसबरोबर किंवा दही चटणीसोबत आपण हे खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ब्रेकफास्ट किंवा लंच रेसिपीसाठी किंवा किड्स फ्रेंडली रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करा किंवा शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा.